सर्व मंडप डेकोरेटर हे केलेलं मंडप तुम्हाला बाउंड्री भगवी शहत ही सर्व आमच्या तुषार मंडप डेकोरेटर यांच्याकडे सजवले गेले. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जे राकेश ज्याने सुंदर षटक हाताळलं, जबरदस्त मॅडम विकेट षटक हाताळलं, 2 नव्हे 3 नव्हे ते 4 विकेट घेतलेत. दादा समोर बघा, आम्हाला मंडळाकडनं ही ट्रॉफी हे तुम्हाला प्राची टूर अँड ट्रॅव्हल्स ह्यांच्याकडनं तुम्हाला हे टी शर्ट दिलं जातं आहे आणि एक फूड कुपन आहे 100 रुपयाचं. ज्यांनी शेवटचं षटक 6 चेंडू 13 धावा असताना जबरदस्त षटक हाताळताना जास्त काही विचारत नाही आहे. चला बघितलं. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. मनोजनं स्वागत केले अजय यांचं. व्हेरी फर्स्ट बॉल षटकार बघायला मिळतोय. अप्रतिम 60. केळवा आर्यन्स देवपरी टॉस जिंकला आणि प्रथमचा क्षेत्ररक्षण आणि त्याच्या अगेन्स्ट आपण शिवतेज आसनगाव संघाला बघतोय. मनोज आणि प्रणीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे फलंदाज आउट. मनोज षटकारानंतर विकेट देऊन माघारी परतताना. कमॉन डीजे. थँक यू. संदीप मान. पराग. चांगली कमबॅकिंग अजयकडनं बघायला मिळते. प्रचंड अनुभव आहे. षटकाराला थोडंसं चेंडूला वळवलं आणि त्यानंतर मनोजची विकेट बघायला मिळते. यावेळेला खूप चांगलं शॉट सिलेक्शन पिच केलंय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मधनं सीमा रेषेच्या बाहेर. परागच्या बॅटमधून येतोय चौकार. तो संख्या 10 वर स्थिरावली गेली आहे. दहा धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत. अजय राऊंड विकेट गोलंदाजी करताना. पराग पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला प्रसाद पाटील मुरबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया धावसंख्या 11 वर स्थिरावते. 22च्या रूपानं सिंगल कंप्लीट झाले. षटकार विकेट चौकार आणि सिंगल रन. आता मात्र स्ट्राईकला आपण प्रणयला बघतोय. प्रणय आणि पराग आणि एका बाजूने एक अनुभवी खेळाडू मिस्टर अजय. पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि डॉट बॉल आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल संतोष प्रॉपर्टीजच्या अगेन्स्ट पाटील ब्रदर्स यांच्यातली मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चांगली गोलंदाजी अजय करताना षटकार चौकार आलाय, परंतु लेंथ लाईन मेंटेन करण्याची जिम्मेदारी जी आपण बघतायत ती खूप चांगली हँडल केले. पुढील चेंडू प्रणयसाठी आणि इथे आपण बघतायत लाऊड अपील. प्रश्न विचारला होता, लक फॅक्टर चांगलं राहिलंय प्रणय यांचं. षटकाची झाली समाप्ती आणि स्कोर कार्डवरती धावा आपण या ठिकाणी बघतोय. अकरा धावा स्कोर कार्डवरती एसटीचे. थँक यू संदीप मान. संदीप पाटील उर्फ मॅक्सवेल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. प्रचंड अनुभवाचे धनी आहेत. अनेक वर्ष टेनिस आपण परागला बघतोय. चांगल्या एक अप्रतिम 60 ज्याने दिलाय. प्रणय आणि पराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शिवतेज आसनगाव संघाकडनं खेळताना पराग आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू
फुलटॉस आहे आडव्या बॅटने चेंडूला खेळतायत मिड विकेट रिजन मधनं वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. थँक्यू. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पराग खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. पुढील चेंडू 2 चौकार अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधनं आपण बघितलेले आहेत. कॉन्सन्ट्रेटेड भन्नाट आहे. पुढील चेंडू आणि इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करताय. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स जातोय सरळ सीमा पार चौकार. बॉल 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 द्या बॉल नवीन नवीन थँक्यू. अनुभवी फलंदाज पराग संदीप पाटील वरती काउंटर अटॅक बघायला मिळत आहेत आणि एक सुंदर बॅटिंग कशी करावी याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना शेवतेचा आसनगाव संघाचा पराग खूप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. 19 झालेले आहेत. एक शॉर्ट मीटिंग इथे बघायला मिळते. संदीप पाटील असतील, अजय असतील, मयूर चौधरी असतील. कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याची सल्ला मसलत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. केळवा आर्यन्स देवपरी संघाचे आयकॉन आहेत संदीप पाटील आणि त्यांच्यावरतीच पराग हा खऱ्या अर्थाने आक्रमकता दाखवताना ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग, एक्सिलेंट सुपर अँड मॅग्निफिसंट बॅटिंग आपण या ठिकाणी बघतायत. 19 धावा स्कोर कार्डवर. पुढील चेंडू संदीप पाटील कमबॅकिंग करतील का हा एक प्रश्नचिन्ह. मध्ये येणारा चेंडू आहे. हुक केलाय आणि चेंडू बॅकवर्ड टच केलं एक रिझन मधनं जातोय. सलगचा हा तिसरा 4 चौकार. तेवीस 23 21 होते. 12 झालेले आहेत 3 चेंडूमध्ये सलगचे 3 चौकार. प्रथमतः आपण लॉंग ऑनला बघितलं, लॉंग ऑफला बघितलं आणि आता मिड विकेट रिझन. एक सुंदर बॅटिंग करताना कलात्मक क्रिकेट काय असतं एक उत्तम उदाहरण. आणि इथे आपण बघताय डॉट बॉल आणि विकेटचं पतन. पराग थोडेसे डेंजरस वाटत होते. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं होतं परंतु मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पराग माघारी परतताना आणखीन एक आपण बघतोय धक्का लागताना शेवतेज आसनगाव संघाचा पराग आउट. मामा कुठे असतील आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचंय. सुमित आलाय. आयकॉन खेळाडू आहेत. भेंडवल गावाला बिलॉंग करणारा सुमित. आज खऱ्या अर्थाने परागने जी स्टार्ट दिली होती ती खूप चांगली होती परंतु परागला अंतिम चेंडूपर्यंत खेळणं गरजेचं होतं कारण तुम्ही आघात चांगलं करता तीच नो डाऊट भरपूर महत्वाची गोष्ट आहे परंतु तुम्ही फिनिश कसं करतायत ही त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे. ज्याला आपण परिपक्वता म्हणत असतो, अनुभवाचा भंडार म्हणत असतो की मॅचला कसे तुम्ही पुढे घेऊन जाणार, आपल्या संघाला सातत्याने वलयंकित कसं ठेवणार हे प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य असतं. सन्माननीय कुडण ग्रामपंचायत सदस्य हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थिरावते या ठिकाणी आपण बघताय. टोटली धावा आहे स्कोर कार्ड वरती 27. 4 चौकार आलेले आहेत अजूनपर्यंत. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. AP वॉरियर संघाच्या डगआउट मधनं बॅट जी कोणी खेळायला घेतले ते आणून द्यायची. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. झेलची संधी हुकलाय. धावसंख्या
सिंगलने पुढे जाते आणि पोहोचते ती म्हणजेच 28. 14च्या सरासरीने 2 षटकं परिपूर्ण होताना 28 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत. कधी कधी असं वाटतं की सरळ बॅटनं तुमच्या धावा येत आहेत, परंतु फलंदाज कधी कधी स्विच हिट, रिव्हर्स शॉट किंवा एक्स्ट्रा एफर्ट लावतायत. ते का लावतायत असं एक प्रश्नचिन्ह कधी कधी उभा राहतो, परंतु ते फलंदाजाचं माइंडसेट असतं आणि ते जर ॲक्टिव्ह झालं तर ज्या धावा असतात तुमच्या स्कोर कार्डवरती त्याच्यावरती आणखीन भर पडत असते. आणि कदाचित ते विफळ झालं तर तुमचा संघ जो रिदममध्ये जात असतो तो थोडासा बॅकफुटवरती असतो. यश राऊत आलेले, थोडंसं स्पीडअप करा आपण. यश न्यूमॅन 28 धावा स्कोर कार्डवरती. यश राऊत समोर आपण फलंदाज बघतोय सुमित आणि नॉनसेकिनकडे आहेत प्रणित. 28 झालेले आहेत. केळवा आर्यन्स देवपरी संघाच्या गोलंदाजाकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत. इकॉनॉमिकल षटक हाताळलं पाहिजेत. दुसऱ्या बाजूने शिवते सासनगाव संघाचा गेम प्लॅनिंग असेल, ज्या धावा आलेल्या आहेत तशाच धावा अविरतपणे जर आल्या तर त्यांच्या स्कोर कार्डवरती एक चांगली धावसंख्या ते उभं करू शकतात. सन्माननीय कुडण ग्रामपंचायत सदस्य श्री राहुलजी ठाकूर साहेब यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सुशीलबाई चुरी हे स्वागत करत आहेत. तसेच सन्मान चिन्ह फलंदाज राहुलजी, आपण इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. सन्मान चिन्ह ही आपली आठवण आहे. सर्वांचं स्वागत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करताना आदरणीय व्यक्तिमत्व मान्य श्री सुशीलजी चुरी साहेब आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी बघतायत. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित शुभ सन्मान, त्यांचा आद्य सत्कार आपण आपल्या मुख्य मंचावरती करतोय. वलटे पण मॅचकडे धक्का लागलाय आणि सुमित माघारी परतलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी राजेश आलेले आहेत. स्कोर आपण बघताय 20. आणि बॅट एपी वॉरियर्स मधनं जे घेऊन गेलेले होते त्यांनी आणून दिले, थँक्यू. 28 राजेश आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एका बाजूने गोलंदाज आपण बघतायत यश राऊत, चांगली कामगिरी करताना. पुढील चेंडू आणि बॅटने टायमिंग प्रॉपर झालंय का, तर आपण या ठिकाणी बघतायत राजेश आले आणि झेल बाद होऊन माघारी परतले सुद्धा. फलंदाज आउट. अठ्ठावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु शेवटीच आसनगाव संघ कुठेतरी ते मोमेंटम, तो रिदम पुढे घेऊन जाताना संकटात सापडलाय. ऑन हॅट्रिक चेंडू आहे आणि अक्षय न्यूमॅन आलाय. एक जेव्हा तुम्हाला चांगली स्टार्ट मिळतं ना तेव्हा तुमचं गेम प्लॅनिंग किंवा तुमचे जे खेळाडू आहेत त्यांना ते कॅरी कसं करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. परंतु सलगचे विकेट, बॅक द क्यू आणि येणारं टेन्शन बघूया. आपण बघतायत विकेट हॅट्रिक साठी पुढील चेंडू. ओहो, लॉफ्ट केलाय आणि सरळ लॉंग ऑनला क्लिअर करतोय. येतोय अक्षयच्या बॅट मधनं दमदार षटकार. थँक्यू. चौथी झालेली आहे. अनेक प्रीमियर लीग आपण अनुभवतोय, अनेक प्रीमियर लीग आपण बघतोय, परंतु प्रत्येक गावाचं वर्णन असणारे हे सॉन्ग फक्त तुम्हाला कुडणच्या या अप्रतिम भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा नामोल्लेख बघायला मिळतोय. हे कौतुकास्पद कामगिरी आपण बघतायत.
ओ ब्लाइंड शॉट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्कोर थांबला गेला, हलकंसं फिंगर रोल केले, पडल्यानंतर चेंडू थोडासा वळलाय आणि त्या फायदा यशला मिळतोय. स्कोर थांबलाय तो म्हणजे 34 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 34 धावा. अक्षय आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगलं मैदान आहे. जेवढं कौतुक करावं या मैदानाचं तेवढं कमी आहे. 34 धावा. पुढील चेंडू घेऊन अक्षयसाठी मिस्टर यश. लोअर फुल टॉस प्लम मध्ये पकडले गेले आहेत आणि अक्षय या ठिकाणी माघारी परतताना षटकार मारला होता. स्टार्ट चांगली दिली होती परंतु प्रत्येक फलंदाज चुकी करताय. तुमची स्टार्ट चांगली असताना तुम्हाला ते कॅरी करता येत नाहीये. याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. शेवटेच आसनगाव संघाचा आणखीन एक धक्का लागतोय. कमॉन डीजे. चे खेळाडू राजदीप कुठे असतील आपण आपल्या डगआउटमध्ये या. मिस्टर राजदीप कुठे असाल आपण त्वरित आपल्या डगआउटमध्ये यायचंय. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 11.33च्या सरासरीने 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. थोडंसं स्पीडअप करा केळबा आर्यन्स. नवीन गोलंदाज अजयला मात्र अमोलला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. अमोलकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे. गेले अनेक वर्ष अमोलनं सुद्धा सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे आणि ते आता आपण बघतायत प्रणयच्या समोर. षटक क्रमांक 4 घेऊन प्रणित आहेत. सॉरी, दुर्वे सरांच्या माध्यमातून अमोलसाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. लाफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ मयूर होते तिथे. चांगली एफर्ट लावले तिथे. चांगला फील्ड करण्याचा मयूर यांचा प्रयत्न. 5 धावा सेव्ह केल्यात परंतु संघ सहकाऱ्यांची इच्छा होती की झेल घेणं गरजेचं आहे. इथे आपण बघतायत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. प्रणित वेगाने येत आहेत. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 37. 37 झालेले आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय 4. मिस्टर अमोल. सरळ दर्जेदार शॉट आहे. थांबणार नाही. चेंडू थांबलाय का बघायचा आहे. काय फिल्डिंग बघायला मिळते. एफर्ट लावल्यात. जबरदस्त फिल्डिंग आणि 3री धाव. बघूया या ठिकाणी वॉर रूम मध्ये चेंडू पाठवलेला आहे. काय घडलं एक्झॅक्ट तिथे चेक केलं जाईल. पंच आपण चेक करायचं आहे. अंपायर पंचांना विनंती आहे पण यायचं वॉर रूम मध्ये. पंचांना विनंती आहे आपण चेक करायचं आहे.
नॉट आउट. 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 3 ने आकार घेताना पोहोचते ती म्हणजेच 40 वरती. 9 सेकंडचे बॅटर आपण बघतायत. राजेश काय वेगानं आले होते. डेंजर इन कडे सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेमन कट लागते, लेग गलीला चेंडू ट्रॅम्बल झालाय. सिंगल कंप्लीट करताना 41 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफला विपुल आपल्याला बघायला मिळतात. काय विपुल जबरदस्त फिल्डिंग आपली, काबिले तारीफ. ड्राईव्ह केले ऑन साईडला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग विथ कार्पेट. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. 42 ऑन स्कोर कार्ड. क्रिकेटमध्ये तुम्ही आत्मसात केलेलं कौशल्य दाखवण्यासाठी जे भव्य व्यासपीठ दिले त्याला न्याय देण्यासाठी 100% योगदान तुम्हाला द्यावं लागतं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ओ अमोल यांचा चांगला चेंडू आहे, चांगला फिनिश केले षटक. 4 षटक परिपूर्ण होताना 42 धावा स्कोर कार्ड वरती एसटीचे. थँक्यू. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत ती म्हणजे संतोष प्रॉपर्टीजच्या अगेन्स्ट पाटील ब्रदर्स. यश राऊत वैयक्तिक दुसरा आणि सामन्याचं अंतिम षटक घेऊन 42 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. यश, पुढील चेंडू समोर राजेश आहेत. अंतिम 6 चेंडू दीपेश आणि या ठिकाणी फटका फसलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर्स मध्ये फलंदाज OUT आउट. न्यूमॅन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. दरम्यान अनिकेत न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. यश चांगली कामगिरी करताना इथे मात्र कॉट बँडच्या रूपानं अनिकेत माघारी परतताना आणखीन एक धक्का लागतोय. शेवतेच आसनगाव संघाचा अनिकेत आउट. थँक्यू. जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी घेत आहेत तर केळवा आर्यन संघाचे ओनर माननीय श्री चेतन राऊत सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. बघूया आदेश आलाय, नवीन बॅटर आदेश. पुढील चेंडू ऑन साइडला खेळतायत. सिंगल कंप्लीट झाली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का, तर नाही. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते ती म्हणजेच 43 धावा. ओ यावेळेला आपण बघताय पुल हुकचं कॉम्बिनेशन. ओव्हर मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे सेल बाद. फलंदाज आउट.
थँक्यू. यश राऊत यांची जी कामगिरी आहे ती जबरदस्त वाखाणण्याजोगी राहिले. यश राऊतनं आपल्या 2 षटकामध्ये तब्बल 6 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. 5 वर पूर्ण सुद्धा झाले. काय गोलंदाजी करतायत यश, जबरदस्त गोलंदाजी. मॅन इन गोल्डन आर्म. इथे टॅप केलाय चेंडू लॉन साईडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 44 धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय. 44. 44. 2 षटकामध्ये 28 होत्या. परंतु आर्यन्स केळवा संघाची जी कमबॅकिंग राहिले ना, इथे उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली. पोहोचते 5-0. थँक्यू. आपण वळूया दीपकजी यांच्याकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पाटील ब्रदर्सच्या अगेन्स्ट संतोष प्रॉपर्टीज हा मॅच बघायला मिळतोय. 51चं टार्गेट सेट केलं गेलंय. चला या वहिनीसाहेब. ओ वहिनीसाहेब यानंतर वहिनीसाहेब या टॉस करूया. एवढे मोठे आयोजक तुम्ही, तुमच्याकडे टॉस होणार नाही. पण दादा कशा, दादाच्या पाठीमागे तुम्ही उभे आहेत म्हणून दादा एवढे पुढे आहेत. या आहेत कॉईन. आमच्या वहिनीसाहेब आमच्या समवेत आहेत. सुशील भाऊच्या अर्धांगिनी. बाकी सांगायची गरज नाही का, शाळेपासून प्रत्येकानं माहिती आहे. या ताई या इकडे समोर. कोणता संघ बोलणार की चॉईस देऊ? चालेल या. टॉस करा आपण. शार्प कॉल केलाय. परत करा. हां शार्प कॉल केलाय. छाप आलाय. थँक्यू बहिणी. या असंच प्रेम आमच्या क्रीडांगणावरती, असंच प्रेम सुशीलदारावरती. कारण 7 फेरे तुम्ही दिलेत. उद्या बाकी महिला मंडळाच्या मॅच तेव्हा बरंच काही सांगेन. थँक्यू सो मच. नाणेफेक पुन्हा एकदा तुम्ही जिंकली, काय घेणार? क्षेत्ररक्षण घेणार. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग, चांगली बॉलिंग आणि कुल महेंद्रसिंग धोनीनंतर कॅप्टन तुमचं नाव घ्यायला पाहिजे भंडारी समाजामध्ये, असं बघायला मिळालं. आता किती धावापर्यंत रोखण्याचा तुम्ही त्यांना प्रयत्न करा, कारण समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. समोरचा रिंग फार बलड्ड आहे, म्हणून कमीत कमी धावामध्ये रोखण्यात येईल. थँक्यू सो मच दादा. आपण जर टॉस जिंकली असतं तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. आता तुमची बॅटिंग आल्यात, ते म्हणतात कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करा. तुमचा मनसुबा किती धावाचा असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. हा दुसरा राऊंडचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफाईंग होईल, नो डाऊट. जाऊया जिथे आपण बघतायत. इथे मला वाटतं 50 धावाचं आव्हान विजयासाठी दिलं आहे. जबरदस्त 3 सायकली तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि या तिन्ही सायकली तुम्हाला मुरबाकरण दिल्यात. एक सायकल जर बघितली तर ही बेस्ट बॅटरसाठी ठेवला आहे, म्हणून चांगली ग्रिप ठेवला. जशी बॅटीला ग्रिप असते ना, तशी त्यांच्या स्टेरिंगला ग्रिप देखील बघायला मिळते. ही सायकल बेस्ट बॅटरसाठी ठेवला आहे. बेस्ट बॉलरसाठी सायकल ठेवला बघा. त्याच्या जी ग्रिप आहे ना, थोडी जशी म्हणजे टप्प्याची बघायला, म्हणजे गुडला स्पॉट टप्पा कसा टाकणार, बॅटिंगवर तर कसा यॉर्कर टाकणार, तशी बेस्ट बॅटरची बेस्ट बॉलरची बघायला मिळते. आणि एका साईडला बघायला मिळाली की मॅन ऑफ द सिरीज म्हणजे बेस्ट कॅचिंग, बेस्ट फिल्डिंग आणि बेस्ट बॉलिंग, संपूर्ण अष्टपैलू खेळाडू कोणता ठरेल त्याला ही मॅन ऑफ द सीरीजची सायकल जाईल. तिन्ही सायकल हे आम्हाला मुरबेकर बंधून दिल्यात. आम्ही वारंवार त्यांची नावं घेतोय आणि खऱ्या अर्थाने आज तुम्हाला ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ह्या लाईव्ह मॅचेस बघायला मिळतात. भंडारी समाजाच्या भव्य दिव्य असं क्रीडा महोत्सव आपण सादर करतोय. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला महिलांचं व्हॉलीबॉल, महिलांची रस्सीखेच म्हणजे टकअप आणि मी भंडारी समाजाची राणी ही संगीत खुशी तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे बाकी तुम्हाला विजयासाठी धावा करायची आहेत. किती करायची आहेत? चल अजून आमचं एक गोड व्यक्तिमत्व, नेहमीच भंडारी समाजावर आवर्जून प्रेम करणारे आमचं लाडकं नेतृत्व आणि सुशील भाऊचे परम मित्र म्हणून आपण ज्यांना म्हणतायत, संदीप म्हात्रे साहेब मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला बघायला मिळतं. स्थानिक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत होता तर खडतर समाज तुम्हाला बघायला मिळतंय. गट
यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला तालुका पातळीवर मिळाला आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम, अशी समाजाची उन्नती आणि कोणता समाजाचा मास्तर तिकडे होता हा शब्द विचारता. कारण जिल्हा परिषद शिक्षक म्हणलं का मास्तर हा शब्द पाकडशाने बघायला पूर्वीच्या काळामध्ये 7वीपर्यंत इच्छा शिकायचा आणि आम्ही देखील जिल्हा परिषद हा शिकून मोठं बघायला मिळालं. तुमच्यासारखी गुरुवर्य असंख्य गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवतात, त्यांना चांगलं घडवतात आणि येणारं भारताचं भवितव्य ते करतात. त्याबद्दल तुमचं मनापासून ही स्पर्धा बघायला इकडे आलात, त्याबद्दल खऱ्या अर्थाने भंडारी समाज महोत्सवामध्ये तुमचं देखील आणि सुशील भाऊ तर्फे तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. या मॅचचा आनंद घ्या. खऱ्या अर्थाने बघ, या आलेल्या अतिथी भव मी प्रत्येक पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. 51 धावा या बाकी विजयासाठी तुम्हाला करायची आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपण स्पर्धेच्या माध्यमावर शिवतेज असनगाव आणि विरुद्ध आपण बघत आहात तो म्हणजे केळव्याचा आर्यन संघ. केळव्याचा एकंदरीत बघायला मिळतो. एक संघ म्हटला तर खाडी किनारी आणि एक संघ म्हणजे पर्यटकाचं मोठं गाव ते म्हणजे केळवं गाव, हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. 51 धावा विजयासाठी करायच्या आहेत. संदीप आणि मयूर ही सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाज आहे ते म्हणजे सुमित. संदीप स्ट्राईकवर आहे, मयूर नॉन स्ट्राईकला आहे आणि सुमित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 51 धावा विजयासाठी करायचे आहेत ना. 51 धावा आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या. आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या आपण बघत आहात. पहिला षटकाला पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढला. चेंडू लेग स्टंपवरती होता. चेंडू गेला शॉर्ट मिळवण्याच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानिशी खातं उघडलं गेलं आहे. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन, अप्रतिम असं मैदान, मैदानाला गेलेले कष्ट, मेहनत आणि खऱ्या अर्थाने भंडारी समाजाचं क्रीडा वैभव साम्राज्य कसं ठेवावं हे तुम्हाला आदरणीय सुशील चुरी साहेबांकडे नेहमीच बघायला मिळते. प्रत्येकाने खूप मोठा सपोर्ट दिला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या शकाला पुढचा चेंडू हाताळतात गोलंदाज. ओ जबरदस्त गोलंदाज आणि काय लेग ब्रेक बघायला मिळतो. लेग कट नॉट ब्रेक ब्रेक दॅट नॉट स्पिनर, हा तुम्हाला कटर गोलंदाज बघायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने कटर हा शब्द जेव्हा स्टीवा गोलंदाजी करायचे ना ऑस्ट्रेलिया, तिथून तुम्हाला कटर गोलंदाजी बघायला मिळाली. कारण स्टीवा मिडल फास्टर होता आणि तशा पद्धतीने बघायला मिळालं आहे. जबरदस्त कमबॅक केला आहे. मोठी मॅच आजच्या दिवसाची तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला तुम्ही संघ बघितलात तो म्हणजे असनगावचा आणि दुसऱ्या साईडला संघ तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे आर्यन केळवे. 51 धावा आजच्या दिवसातली. पहिलं षटक पॉवर प्लेच्या दिवशी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघणार. त्यानंतर पॉवर प्ले मेंडेटरी पॉवर प्ले दुसरे षटक 3 खेळाडू बाहेर आणि मग 5-4चं कॉम्बिनेशन. पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. टिटवायचा होता चेंडू इथे बाकी थर्ड मॅनच्या दिशेला निघून जाईल का. 1 बॉल 2 बॉल्स आणि चेंडू बघता बघता निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा कणकणी चौकार आणि या चौकाराची धावसंख्या पोहोचते ती 5. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. चला घाई करा, प्रत्येकाने बाउंड्रीवर येऊ नका जेणेकरून 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं हाताळायची आहेत. ती जर झाली नाही तर मग तुम्हाला सर्कलमध्ये आत खेळ. पुढचा चेंडू हाताळताना राईट मोर विकेट मारा होतोय. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. शॉर्ट पूल बघायला मिळाला. चेंडू निघून जातो डिस्कच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. काय टायमिंग आणि काय गॅप शोधलेत. कारण मेंढ्यातील पॉवर प्लेच्या 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. इन दी एअर जरी असला ना तर फक्त आपल्या दिशा आणि अचूकता बघायला पाहिजे. आणि बॅक टू बॅक 2 चौकार असताना धावसंख्या होती ती 9. थँक्यू सो मच. काय जबरदस्त गीत तुम्ही वाजवलं. डोंगर हिरवगार चोहो बाजूनी बघाल तर सगळे हिरवं हिरवत आणि वसंत ऋतूची आलेली बहार म्हणजे हिरवीदार फुलं ही तुम्हाला बघायला मिळतात. एप्रिल महिना म्हटला की वसंत ऋतू बघायला मिळतो. आंब्याचे आंबे, टाळावरची टाटगोळे हे कशा पद्धतीने तोडून खायचे ना ती एक वेगळीच मजा. विकत घेऊन खा आणि तोडून खा, काय फरक बघायला. तोडून खाणं शब्दाला वेगळा आहे पण तो समाज आपण बोलू शकत नाही आहे. जबरदस्त काय मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. भंडारी समाज महोत्सव आपण बघत आहात. ओ इथे बाकी चकमा दिलाय. चेंडू पडल्यानंतर ब्रेक झाला. बॅटची मोठी एज घेतली आणि बिहाइंड म्हणजे यष्टांच्या मागे गडी बाद होतोय. ऐकू एक डीजेचं गाणं. आपल्या गरमी पाणी मारतात ना त्याच्यासाठी फार वाटत. तरी पण एवढा एवढी आतमध्ये एवढं गरम नव्हतं. हवा आहे ना, चारी पण झाडं. मेहनत घेतल्या लोकांनी. गाव
वेळेला हे जागा वेळेली होती ह्या पुराने भांडण करून काढले 4-5 लोकांनी. नाही मालकाची गावाची जागा आहे. चला विपुल नावाचा नवा बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण खऱ्या अर्थाने बघत आहात. याची डोही याचा डोळा तोच खरा भंडारी समाजाचा सोहळा. जबरदस्त मॅच काय सुंदर ॲक्शन केलं गेलं. त्यानंतर केलेली मेहनत, लगन, कष्ट, 10 संघ मालक, 10 आयकॉन, बाकीचे खेळाडू आणि आमचे मुख्य स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं वेळोवेळी घेतो. पुढच्या मॅचला पुनश्च घेईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करण्याचं काम करतोय. चेंडू टटवलाय सरळ हवेमध्ये. शॉर्ट लॉंग ऑफचा खेळाडू जातोय. झेलून की बघूया चांगला कॅच. हो गुड कॅच, गुड पोझिशन. काय जबरदस्त चेंडू हवेमध्ये गेला. अवरपूर चेंडू होता पण चेंडू पडण्यानंतर लेग ब्रेक झाला. लेग ब्रेक झाला तो बॅटरीच्या बाहेरच्या भागाला लागला आणि इथे जबरदस्त झेल घेताना तुम्हाला बघायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस का म्हणतात. पकडो कॅच जितो मॅच. काय माहिती नाही मॅचला मागे हां तिथे चला घाई करा मित्रांनो प्लीज. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचं पूर्ण टाइम टेबल जर पूर्ण केलं तर उद्याच्या सत्रामध्ये खूप चांगला मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. राईट मोर विकेट मारा होतोय. चेंडू टटवलाय सरळ हवेमध्ये निघून जाईल. नो डाऊट बॅट बॅटिंग. 36-36चा बाहुबलीचं बळ असणारा, भीमाच्या शक्तीच्या गाथाची ताकद असणारा हा संदीप अनिल मात्रे नावाचा खेळ तुम्हाला बघायला. पाटील वडील त्यांचे रेल्वेमध्ये कामामध्ये होते. गुरु नावाचा दुसरा भाऊ बघायला मिळतो. मोठ्या कुरणमध्ये राहणारे, आयुष्य गेलं डहाणूमध्ये आणि जबरदस्त काम बघायला. काय डॅशिंग पर्सेंटेज त्या माणसाची होती हो. आज खऱ्या अर्थाने किशोर भाऊ मॅचचा आनंद घेतात. त्यांना त्यांचं चिंचणच्या केडिया स्कूलचं क्रिकेटचं मैदान आठवत आहे. काय किशोर भाऊ ते क्रिकेट आपण बघत होतो. देदेचं क्रिकेट जबरदस्त नो डाऊट. चेंडू एज घेतला आहे. थर्ड मॅन ट्रॅव्हल झाला आहे. इथे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू निघून जाईल. इथे बाकी चेंडू थांबणार नाही. धक धक करत असताना ओखो जबरदस्त प्रयत्न केलाय पण चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा. कल्याण आणि शहापूरचे जेपी पॅनलचे पंच तुम्हाला बघायला मिळतात. ज्या जेपी पॅनलच्या पंचाचं एक दर्जा, खूप मोठं नाव या महाराष्ट्रात 2-3 वर्षापासून मुन्ना पठाण असं आपण बघत असतात आमचे जेपी सर. सो नो बॉल आहे. यस नो बॉल +4. चला तिकडे बाकी इंजुरी झालाय. बघा आमचे आयोजक तिकडे आहेत. आमचे मुख्य आयोजक आहेत तिकडे सांभाळतात. काय होतात ते बघा. बघा बाकीच्यांनी गर्दी करू नका हो. चला या बाकीच्या फिल्डरमध्ये याचं नामवंत क्रिकेटपटूचा भरणा असणारा ही भंडारी समाज महोत्सव. काय जबरदस्त उद्घाटन बघितलं आपण सकाळच्या सत्रामध्ये. अनेक मान्यवर
आमचा झुंझुनवाला मॅडम, आमचे रजनी मामा, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या सेनेसाठी घालवलं. भांडूपमध्ये आज देखील गेल्या त्या मोठ्या बाजारमध्ये मार्केटमध्ये रजनी मामाचं नाव घेतलं की बुजुर्ग आजपर्यंत त्याचं नाव घेतात असं बघायला मिळालं. आणि सुशील चुरी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघायला मिळाली. मोहन म्हात्रे यांचं देखील मनापासून मी आभार मानेन. परमशाली सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष आणि पत्रकार मोहन म्हात्रे यांनी 50,000 रुपयाचं रोख अर्थसहाय्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आमचे स्पॉन्सर्स आहेत ते मी ऐकतो, फार्मा फेडरल्स म्हणजे रितिका झुंझुनवाला मॅडम, सचिन पाटील साहेब, मोहन म्हात्रे, परमशाली सेवाभावी संस्था पत्रकार यांच्याकडे आम्हाला 50,000. डॅन रिसॉर्ट अनिकेत सावे तणाशी यांच्याकडे देखील स्वप्नील पाटील मुरबा, अमित चुरी उद्योजक, संजय अनंत पाटील, श्रेयश पाटील, यश भंडारी, नितेश पाटील, निमिष म्हात्रे, प्रणय श्रीश म्हात्रे, अधिकारी ट्रान्सपोर्ट, नीलम म्हात्रे, मंदार पाटील, दिव्या चुरी, रजनीकांत पाटील मामा, धीरज भंडारी, जतीन म्हात्रे, विजय म्हात्रे, पंकज राऊत, मनील म्हात्रे, कुणाल म्हात्रे, नैनेश किणी आणि सुनील किणी यांच्याकडे एक सायकल, सचिन पाटील आणि वंदेश पाटील मुरबा यांच्याकडे एक सायकल, प्रवीण चुरी, स्वप्नील पाटील मुरबा यांच्याकडे एक सायकल, नंतर पंकज नाईक माईस्टॉप, नंतर श्री शमेश कृपा मेटेड अँड सर्व्हिस यांच्याकडे देखील खूप सहाय्य. असे हे आमचे छोटे मोठे स्पॉन्सर आहेत आणि यांच्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करतात. 10 संघ मालक, नंतर आयकॉन खेळाडू, तमाम तुम्ही क्रीडा स्पर्धकांनी घेतलेला भाग, माझे क्रिकेटपटू ह्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करताना. पण उद्याचा दिवस न भूतो न भविष्यतो इतिहासाच्या पानाने सुवर्ण अक्षराने भंडारी समाजाच्या महोत्सव लिहिला जाईल, जिथे महिलांची संगीत खुर्ची भंडारी समाजाची कोण ठरणार ती विजेता. त्यानंतर बाकी तुम्हाला टकअपवार म्हणजे रस्सीखेच कोण जिंकणार ती स्पर्धा, त्यानंतर व्हॉलीबॉलच्या थ्रोबॉल ही स्पर्धा, अशा पद्धतीच्या अनेक स्पर्धा उद्याच्या दिवसात देखील तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट आहे सर, कंटिन्यू. यस चला, वेळ डळवू नका. नो ब्लॉक्स प्लस 4 गेलं होतं तर फ्री हिट मुक्त संचार. इथे फक्त तुम्ही धावबादचा गडी बाद करू शकतायत. बघूया संदीप माते कसे खेळतायत. बॅटची एज घेतला आहे, पुन्हा थर्ड मॅनच्या रिझल्टला चेंडू निघून जातो वेगाने, चेंडूच्या पाठीमागे पाठलाग होतोय, चेंडू निघून जाईल का? अप्रतिम चौकार. जागा बघितली, इनसाइड आउट खेळले, बॅटला फक्त दिशा दिली आणि चेंडू जागी निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा आणि या 4 धावांनीच विचार केला धावसंख्या होते ती 24 धावा. विजयासाठी 51 धावाचं आव्हान दिलं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त सुरुवात करत असताना आपण बघत आहात तो म्हणजे केळव्याचा संघ. एका साईडला केळवा आर्यन हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. भंडारी समाज महोत्सव व क्रीडा महोत्सव 2026 आपण बघत आहात. याची डोही याचा डोळा तोच खरा भंडारी समाजाचा सोहळा असे आपण मॅच बघत आहात. ओम साईच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, जेपी पॅनलचे पंच आणि अतिशय सुंदर असं साक्षात्कार मैदान कुडणचं आपण बघत आहात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, पुन्हा तशा पल्ले खेळला, चेंडू गेलाय पॉईंटच्या रिझनला, चेंडू फिरलाय, पण पुन्हा 1 धावा ही तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाने जो विचार केला तो फलकार धावसंख्या 25 म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजले की त्या धावाचा उच्चार करतो म्हणजे क्वार्टर म्हणजे 25 धावा या फलकार तुम्हाला बघायला मिळतात. असंख्य आईमाईचा आम्हाला इथे आशीर्वाद मिळतोय. नातवंडाकडे चावी असताना चावी आपल्या आजीकडे देतात म्हणजे सुरक्षित तिजोरी ही देखील तुम्हाला पाहायला मिळते. काय आजीबाई असे नातवंड तुम्हाला बघायला मिळतात. आजी चावी तुमच्याकडे ठेवा, हवा तेव्हा मला 100ची नोट द्या असे म्हणणारे अनेक नातवंड आम्हाला बघायला मिळतात. डावखुरा फलंदाज पुन्हा समोर येतोय. 25 धावा फलकावर लागल्यात. 51 धावा ह्या विजयासाठी तुम्हाला करायची आहेत. जिकडे तिकडे चोहीकडे पलटी झाडे चोहीकडे असं तुम्हाला बघायला मिळतात. असंख्य नामवंत क्रिकेटपटू बघायला मिळतात. असंख्य नामवंत उद्योजक, अत्यंत नामवंत असेच भंडारी समाजाचे राजकारणी, समाजकारणी, उद्योजक, मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर यांची हजेरी बघायला मिळते. मोठा फटका खेळायचा होता, खडे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि यष्टीरक्षाच्या पाठीमध्ये त्याचं क्लिअरन्स केलं जाते. डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. तो बॅटर आहे का? या ग्राउंडचा खडा ना खडा असा राजेश बॉलर हा तुम्हाला बघायला मिळतो. नेहमीच या मैदानावर प्रॅक्टिस. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर वेगाने आला, चेंडू बॅटिंग लागल्यानंतर गेला फाईन लेगच्या रिझनला, तिथे बघा फील्ड करेपर्यंत पंच खुणा होता. दिस इज लेग बाईज म्हणजे अवांतर धावांची धावसंख्या 1 निवाडते आणि 26 धावा या बाकी तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. काय सुंदर आयोजन केलं गेलं होतं हो. मागील 1.5 महिन्यापासून ज्याची चर्चा होती, जो चर्चा प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक क्रीडांगणावर भंडारी महोत्सव, भंडारी आणि साक्षात्कार मैदान काय आकारलाय ना, सुशील चुरींची काय मेहनत आहे ही बघायला मिळाली. आणि आल्यानंतर असं वाटलं कुठेतरी आपण मोठ्या ग्रीनरी एखाद्या मोठ्या वानखडे ब्रेमॉ स्टेडियमवर गेलेत की काय, अशी मैदानाची आखणी तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ क्वालिटी.
ओ इथे बाकी चेंडू पडल्यानंतर यष्टी लक्ष चम्मा खाली यशचा कॉलिंग धावपाचा चान्स इथे बाकी घालवला आहे आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते. पंच खुणावता दिसत 22. बघा हे सांकेतिक चिन्ह, ही चांगली पंचगिरीची रूपरेषा तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवर कसं काय होते पंच खुणावतात आणि ते बघायला मिळते. जीपी पॅरेंचा हा क्लास, हा दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. हे पंच बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं, 2 पंच कल्याणचे आहेत आणि 1 पंच शहापूरचा आहे, म्हणजे आपला एक देखील खेळून त्यांना ओळखणार नाही आहे. हे नीतिमत्ता आयोजकांनी नेमलेले पंच तुम्हाला बघायला मिळतात. थँक्यू सो मच सुशील चुरी. अप्रतिम ज्या पद्धतीने तुम्ही 5 वर्ष कृषी सभापती जिल्हा परिषदचं निवडलं. चला जेवणासाठी कोणी बाकी असेल त्यांनी 15 मिनिटात आज जा आणि जेवणाची व्यवस्था आपली आहे. 15 मिनिटांत काउंटर बंद केले जाईल आणि उद्याची मेजवानी वेगळीच बघायला मिळेल. कारण रविवारचा तो खडा नखड्या काय फोडणी, आतापासून कुकर, आतापासून मोठमोठा दालचिनी मसाला खडा असे असतात ना, ते सर्वांचं वाटण बनवायला घेतलं आहे. घराघरामध्ये बघायला मिळालं आहे. आणि उद्या बाकी तो वेगळा तेज वेगळा तुम्हाला बघायला मिळेल. काय ज्या भंडारी समाजाला रविवारी मोठण चिकनशिवाय राहत नाही आहे, तसा उद्याचा थोडा तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त आयोजन, जबरदस्त. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं पॉवर प्लेची संपन्न धावसंख्या आहे ती 27. हां टॉस झालाय. यस संतोष बापडे टॉस जिंकला, लगेच क्षेत्र सजवायचं आहे. जाऊया पुन्हा उंच पुरासा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओ हलक्यातून खेळू, क्लेवर बॅटिंग. आपण लहानपणी शिकायचं ना, रॅबिट अँड टॉर्टाईज म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट कासव का जिंकला हे प्रत्येकाला बघायला मिळेल. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आणि मनामध्ये एकच, मी माझ्या धावत राहणार, मी माझं धावा करत राहणार हे बघायला मिळालं की मला षटकार चौकार नको आहे, मला एकेरी दुरी धावा देखील बघायला मिळतो. उंच पुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज एका साईडला आणि एका साईडला संतोष पाटील, संतोष अनिल पाटील. वडील देखील प्रत्येक मॅच बघण्यासाठी आवर्जून मैदानावर असायचे, मग ते ओपन असो काही असो. आणि संतोषला क्रिकेट विश्वामध्ये पाटला नावाने जास्त ओळखतायत. चला घाई करा. 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतात. एक कव्हरला आहे, एक पॉईंटला आहे, एक थर्डमॅनला आहे आणि एक फाईन लेगला. ओ गुड बॉल. चेंडू पडल्यानंतर मध्ये आला तुम्ही, इन आला तुम्ही, तो ऑफ्टमधून पूल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर मिडल अँड लेग स्टंपवर बघायला मिळाला. क्वालिटी पंच तुम्हाला बघायला मिळतात. जेवढं गौरव करावं, जेवढं आभार मानावं तेवढं कमीच. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये 51 धावा विजयासाठी पाहिजेत. चला पुन्हा आपण एकदा बघत आहात. गुड बॉलिंग. बॅटची एज घेतला आहे, चेंडू गेला थर्ड मॅनच्या रिझनला. या गोलंदाजाचे मी कौतुक करेन. दोन्ही क्षमता आहे. ऑफ कट, लेग ब्रेक, लेग कट असे बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. उद्याच्या दिवसामध्ये धगधगणाऱ्या 3 ट्रॉफी आहेत ना, कोणाच्या गावात जाईल. पैशापेक्षा ट्रॉफीसाठी आम्ही खेळतोय, ट्रॉफीपेक्षा आमच्या मालकासाठी खेळतोय. मालक म्हणतात आम्ही माझ्या संघासाठी खेळतो, संघ म्हणतो मी माझ्या समाजासाठी खेळतोय. एका वाक्यात काय काय बघायला मिळते. आणि ती मॅच तुम्हाला ही भंडारी समाजाचं क्रीडा महोत्सव बघायला मिळते. पुनश्च राईटावर तिकडे मारा करतायत संतोष, समोर फलंदाज. ओ त्याहीपेक्षा हलक्या बॅटने खेळू कडे. संतोषने सांगितलं की हा एकमेव गोलंदाज जो आहे, जो चांगल्या पद्धतीची क्वालिटी कंट्रोल गोलंदाजी करू शकतो. त्यानंतर येणारे 2 गोलंदाजावर आम्ही हाणामारी करू शकतोय आणि संतोषकडे ती क्षमता आहे. पाटला नावाने ओळखणारा आपण बघितल्यात. अनेक वर्ष जे खेळला संदीप नावाचा खेळाडू, त्याचा भाऊ देखील आहे गुरु. आता तो गुजरातमध्ये कामाला करतो. गुजरातून संघातून खेळताना आम्हाला जेथे आम्ही कॉमेंट्री करण्यात झाईला गेलो होतो, तिकडे देखून तो गुजरात संघातून खेळताना आम्हाला पाहायला मिळाला. सनी नावाने परिचय असणारा. पण या गोलंदाज उंच पुरा गोलंदाज, चेंडू खूप उंचावर रिलीज करतो. जबरदस्त गोलंदाजी. ओ बॅटची एज घेतला आहे, चेंडू पडल्यानंतर मध्ये आला. जबरदस्त. डावखुऱ्या फलंदाजाला बाकी त्याने थांबून ठेवला आहे. बघा सांकेतिक चिन्ह किती आहे. त्यांनी असं सांगितलं म्हणजे 1 to go अशा पद्धती तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही नुसतं कॉमेंट्री करू नका, तर पंचाचे सांकेतिक चिन्ह. आणि आम्ही जेव्हा लेदरची कॉमेंट्री करतो ना, तेव्हा तुम्हाला ते असे सांकेतिक चिन्ह प्रत्येकाचा अभ्यासात असायला पाहिजे. केव्हा तुम्हाला ते असं म्हणतात, काय म्हणतात, नंतर असं पॉवर प्लेमध्ये असं म्हणतात. शेवटच्या किमतीचा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आत ह्या खुणाव ज्या असतात तर तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पुनश्च गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी, पण याहीपेक्षा चांगला फटका खेळलेत, सरळ सरसावले आणि एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावानेशी विचार केलात तर फलकावर धावसंख्या मला वाटते होते 28 का 31, म्हणजे आता 12 चेंडू 20 धावा. काय जबरदस्त. घ्या डीजे एखादं गाणं घ्या आणि आमचे बँजोवाले असतील त्यांना लावा ना. आणा कोळी गीत घ्या, गरबाती गुजरा घ्या, पंजाबचं दिलार मेलीचं गाणं घ्या.
डीजे थँक्यू. चला मीटिंग कमी करा, मीटिंग कमी करा. अजून तुमचं शेवटच्या षटक हाताळायचं आहे हो. चौथं षटक जर झालं ना 20 मिनिटात ना तर मग एक खेळाडू मध्ये खेळतील. 12 चेंडू 20 धावा. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. एका साईडला आपण बघत आहात तो म्हणजे केळव्याचा संघ, एका साईडला बघत आहात तो म्हणजे निश्चितच असनगावचा संघ. 2 हात करत असताना आता बाकी विचार केल्यानंतर मॅच 50-50 आहे. 12 चेंडू 20 धावा. ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं कौशिक 11 सामना कसा पराभूत झाला, तिथे ह्याहीपेक्षा 11 चेंडू 12 चेंडू 19 धावाची आवश्यकता होती. आता इथे 12-20ची गरज आहे. काय जबरदस्त आयोजन. सूर्याला देखील चमकताना लाज वाटावी, चंद्राला देखील रात्री बघताना खुणखुण करावी अशी अतिशय दर्जेदार स्पर्धा. आणि उद्याच्या दिवसात तर सुवर्ण अक्षराने भंडारी समाजाच्या पानावरती ती म्हणजे महिलाची संगीत खुर्ची. कोण होणार महिला समाज भंडाराची खुर्चीची राणी, त्यानंतर कोण जिंकणार रसिकेच आणि कोण जिंकणार थ्रोबॉलची स्पर्धा. प्रत्येकांचं लक्ष तिकडे लागलं जाईल. आता बाकी डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज बघायला मिळते तो. जबरदस्त गोलंदाजी. डावखुऱ्या फलंदाजाला बांधून ठेवला आहे, त्याला जमत नाही आहे. सुपर 6 नंतर 3 विजेत्या संघामध्ये बॉल आउट केला जाईल. त्यातून एक संघ थेट अंतिम फेरीत जाईल, तर उर्वरित 2 संघ उपांत्य. नो डाऊट 3 संघ तुम्हाला बघा 4-4चे ग्रुप आहेत. 3 संघामध्ये एक एक संघ येईल. मग बॉल आउट केला जाईल. जो बॉल आउटमध्ये विजेता राहील तो फायनलमध्ये पोहोचेल. आणि संगीत खुर्चीमध्ये पैठणी आहेत, जिला वेगळी डिझायनिंग केलं आहे. खास आमचे 4 मुख्य आयोजक तिकडे गेले होते. मोरपिसी आहे, त्यानंतर पिवळी झालर आहे आणि त्याच्यानंतर बाकी कमळाच्या रंगाची लक्ष्मी कलरचा देखील पदर तुम्हाला बघायला मिळेल. कोण जिंकेल तो पैठणी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू संदीप पाडे आणि चेंडू तटवला आहे सरळ डीप लॉंग ऑफच्या रिझनला जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग. आता बाकी तुम्हाला 10 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते. रंगीतदार लढत. 10 चेंडू 18 धावा. डावखुऱ्या फलंदाजांना अजून फॉर्म आलेला नाही आहे. धावा ज्या काढल्या तर संदीप पांडे बघायला मिळाल्यात. वाळवंटामध्ये जसे उंट थकतात ना तसे आमचे आयोजक उन्हामध्ये थकताना बघायला मिळत आहेत. आहा काय सरळ पूल केलाय. निघून जाईल का 6 धावा. उशिरा का होईना. जेव्हा जेव्हा देव देतो तेव्हा भरभरून घ्यायचं, देणारं द्यायचं, घ्यायचं. शॉर्ट पिच चेंडू मिळाला आणि इथे अप्रतिम षटकार. आतापर्यंत शांत असणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला आहे. धन्यवाद डीजे. डीजे एक शेतकरी गीत होतं, ढवळा बैल माझा नंदीवाला, ते घ्या ना. तेव्हाच आम्ही वंजारी आगरी भंडारी वाटेल ना हो. काय जबरदस्त षटकार केला. असं म्हणतात ना झोप आली की जाग येते, जागाला स्वप्न बघतो. षटकार पाहायला मिळाला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. पुन्हा ट्रॉलला चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाण्याची विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलीच जाते ती 40. म्हणजे अजून 11 धावाची आवश्यकता. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये बघतात. किशोर भाऊ खरोखर तुमच्यासाठी एक जबरदस्त मॅच बघायला मिळाली. किशोर भाऊ म्हणजे पूर्वीच्या काळी किशोर भाऊच्या घरात रोलर असायचं, म्हणजे अतिशय श्रीमंत माणूस असं लोक बघायचे. आज आलेत जुने जाणते कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण बघितलेत. जिल्हा परिषदेमध्ये खूप मोठं नाव त्यांचं घेतलं जायचं. स्टेट ड्राईव्ह सरळ बघायला मिळतो. सुनील मनोहर गावस्करांची आठवण झाली. जबरदस्त बॅटिंग. संदीप नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. धन्यवाद. बॅक टू बॅक या षटकामध्ये धावा आल्या आणि आता बाकी तुम्हाला 41 आणि 4 45 धावा बघायला मिळत आहेत. चल जुना बॉल द्या. 45 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. काय डकआउट केलेत ना. यानंतर आपण ड्रोन कॅमेरा दाखवू. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाची वित्तमभूत माहिती तुम्हाला बघायला मिळेल. इथे HD टायगर्स, एका साईडला आशीर्वाद अस्मी 11 अंडोरे, एकाच संतोष प्रॉपर्टी, पाटील ब्रदर्स असे संघ बघायला मिळतात. तिथे जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला वसंत सृष्टी म्हणजे बाजूलाच बघायला मिळते. त्याच्यानंतर AH रॉयल संघ बघायला मिळतो. पुढे गेलो की केळवा आर्यन देवपुरी परी हा संघ बघायला मिळतो. शिवतेज असनगाव म्हणजे दोन्ही संघ खेळतात ना ते एका डकआउटमध्ये आहेत. जबरदस्त आयोजन. 45 झालेत ना. 7 चेंडू 7 धावा. हम 7-7 है अशा पद्धतीची आठवण केली जाते. 7 चेंडू 7 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. आणि एका साईडला संदीप पाटील नावाचा बॅटर आज बाकी बॅटिंग करतोय. कम बॅक केलाय. इथे बाकी षटक संपलेत. आता बाकी 6 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त मॅच. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रोन कॅमेरा बघणार आहोत. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दृश्य इथे पाहायला मिळतील. काय जबरदस्त ग्राउंड केलंय. साक्षात्कार मैदान.
काय नामांकन दिलं गेलं हो. आणि खऱ्याने साक्षात्कार मैदान आज इथे बाकी तेजताना चमकताना फलंदाजाला गुणवंत दाखवताना गोलंदाजाला आपली चमक दाखवताना क्षेत्ररक्षकाला अप्रतिम क्षेत्ररक्षण झेल घेताना कारण मैदान हिरवगार इथे तुम्हाला बघायला मिळते आणि जबरदस्त मॅच. चला थोडी घाई करा मित्रांनो, ठीक आहे, चला घाई करा प्लीज. निश्चितच असायला पाहिजे, मॅच टफ आहे, गायडन्स करा, मार्गदर्शन करा. हॅलो, 7 चेंडू 7 धावा. बघूया, घाई करा, टीम मीटिंग कमी करा. 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू 7 धावा. चला 6 चेंडू 7 धावा. संदीपजी काढायच्याच आहेत हा, कंपल्सरी चेसच्या माध्यमातून मॅचेस आहेत. अजून एक देखील गडी बाद नाही आहे मला वाटते. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला बाद झाले. आता बघी गोलंदाज कोणते बघ. सकाळच्या सत्रामध्ये या अगोदर आपण मॅच बघितली, त्याने मॅडन षटक टाकून 4 गडी बाद केले. 6-13चा तेव्हा सामना होता. आता बाकी 6 चेंडू आणि 7 धावची मॅच. चला फिल्डिंग लवकर लावा. यानंतर बाकी ज्यांचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये या आणि दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, घेतलेले कष्ट, घेतलेली मेहनत आणि सुशील भाऊच्या बरोबर तमाम आमच्या आयोजकांनी जी मेहनत केली. सगळ्यांच्या आयोजकाची नावं नाही आहेत, पण उद्याच्या सत्रात ते मी वाचीन. पण ज्या पद्धतीने आपण मेहनत करतायत त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अक्षय केणी, उर्मेश पाटील, रोहन पाटील, आकाश मात्रे, यतीन मात्रे, धनंजय मात्रे, विकी ठाकूर, प्रसाद पाटील, दीपक ठाकूर, असे अनेक आमचे मान्यवर. कुंदन किणी एक प्रसिद्ध व्यक्ती असं बघायला मिळतात. 1 धाव निघते. आता बाकी तुम्हाला धावसंख्या होते ती 5-6. आणि कुंदन किणी यांचे विशेष आभार मानावं लागेल. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. काय जबरदस्त फटका खेळला, पण तेवढाच झेल पकडलाय. गुलाबाच्या वरचा काटा कसा टोचायचा, गुलाब कसा अलगत पकडला तशा पण फांदी बाजूला काढली आणि फुल तोडला, तसा झेल बाकी अप्रतिम पकडलाय. व्हॉट अ कॅच. आणि मॅच मध्ये बाकी रोमांच निर्माण झालाय. चला 12 चेंडू आणि 23 धावाची आकर्षक फलंदाजी संदीप पाटील यांच्याकडनं बघायला. आता बाकी न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो यश. कोणत्या गावातला, कोणत्या गावातला? केळव्याचाच खेळाडू आपल्या संघातून खेळत असताना. आता बाकी उरले चेंडू 4 आणि 4 मध्ये धावा हव्यात त्या 6 धावा, 45 झाल्यात. 4 चेंडू 6 धावा. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेस या नियमाने स्पर्धा खेळवली जाते. चेंडू टटवलाय, सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझलला. इथे बाकी लँडिंग झालं आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 47 धावा. आता 3 चेंडू 4 धावा. मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये निर्माण झालाय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला कंपल्सरी चेसच्या नियमाने तुम्हाला स्पर्धा खेळायला बघायला मिळते. 3 चेंडू 3 धावा, 47 धावा फलकावर लागल्यात. 3-4 बापरे, जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. हा 51 पाहिजे. 3 चेंडू 4 धावा आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो प्रणित नावाचा गोलंदाज. ओखो, खराब बॅटिंग. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्विच हिट करता मिस हल्ला की इथे बाकी बघायला मिळते. आता बाकी मॅच रंगतदार अवस्थेत पाहायला मिळालाय. 2 चेंडू 4 धावा. ह्याला म्हणतात ना, स्वतःच्याच हाताने स्वतःच्या हातावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हटलं जात आहे. पूर्वीच्या म्हणी जे म्हणतात ना, खाकेत खळसा गावाला म्हणसा, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. इथे बाकी सरळ बॅटने करायच्या धावा 1-2 काढायच्या. आता सिच्युएशन कसं आलं माहिती आहे का, 2 चेंडू 4 धावा. म्हणजे या चेंडूवर धावा काढण्यासाठी फलंदाजा करावा लागेल. ज्या पद्धतीने अंदमान निकोबार बेटामध्ये सावरकरांनी उडी मारली आणि पाण्यामध्ये एकच सांगितलं की ने मजशी ने सागरा प्राण तळमळला, कारण त्याला इंग्रजाच्या ह्याच्यातून वाचवायचं. तशा परिस्थितीची बॅटिंगवर बाकी दशा निर्माण झालाय. काय जबरदस्त मॅच बघायला मिळालाय. ओहो, इथे बाकी चेंडू जातोय डॉट, पण यष्टिरक्षकांनी केली चुकी आणि पुन्हा केला खराब थ्रो बघायला मिळतो. काय धन्यवाद, नशिबाने वाचलाय. आता शेवटचा चेंडू 3 धावा, म्हणजे मोठाच फटका तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू 3 धावा, मोठा फटका बघायला मिळेल आणि आमचे सरकार मॅचचा आनंद घेत आहेत.
लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 मिनिट बघायला मिळाली. शेवटच्या 3 आमचे प्रणय मात्रे, आम्हाला तुमच्या गावात नाही की प्रणय मात्रे बोलणं सरकार म्हणा म्हणे, कारण त्याच्यात वेगळा पथ्य बघायला मिळतोय. तुमच्यासाठी ना निवडून निघून गेले असते, नाही तर म्हटलं असतं बाई वाड्यावर या, काय गाणं बघायला मिळालं. ते गाणं निवडून गेल्यानंतर आल्या बाई वाड्यावर, म्हणजे आपल्या वाडीत वगैरे कोणाची असं गार्ड असतोय, कोणाचं चांगला बंगला असतो. ते तमाशाच्या काळामध्ये तेव्हा वेगळं वाक्य वेगळं लोक विचार करायचे. आता तसं नाही. वाडा म्हणजे काय, एखाद्या पारशीचा वाडा, जुन्या आगी आली जुनी वाडी, असं काही आपण बघायला मिळतात ना. तुम्ही कुडण तारापूर गावामध्ये राहतात, असंख्य मोठ्या आगी पारशी समाज तुम्ही तारापूरून बघितल्यात. तुमची आठवण झाली तर आम्ही आगरी समाजच्या मॅचेस गळ्यामध्ये तेच बघायला मिळायचं. शेवटचा चेंडू 4 धावा, काय कलाटणे घरा मॅच बघायला मिळाला आहे. वाकड्या 3 पण 4 चौकार 3 धाव निघू शकत नाही आहे. मोठा फटका मारावा लागेल. 1-3 यस. मृण्मय पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक फलंदाजाला आहे, जर मॅच जिंकू दे. 1 चेंडू 3 धावा. काय जबरदस्त मॅच बघूया. डावखुऱ्या फलंदाजाकडनं अशा आहेत, कारण षटकार त्यांच्याकडे बघितलंय. काय गोलंदाजी कमाल बघायला. स्विचिट खेळत ना, तिकडे सामन्याला कलाटणी मिळाली. ओ आणि अशा पद्धतीने सामना विजयी झालाय. अफसनगाव संघ विजयी झालाय.